पटकून आहे तर चालेल चालेल. लास्ट 2 मिनिट वाट बघू. जर का जॉईन नाही झाले तर स्टार्ट करू आता. येस, तोपर्यंत आपण काय करू, तुम्ही ह्याच्या खाली काय काय आलं असणार तुमचं, क्वांटिटी अनालिसिस, आणि त्याच्यानंतर ना काय, प्रॉफिट अनालिसिस. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे सगळं, कारण का लागणार आहे. ठीक आहे. आता जाऊ आपण थोडंसं पुढे, नवीन फाईल क्रिएट करायची. आता इथं नंपाई तुमचं काय झालंय, एंड झालंय. ठीक आहे, म्हणजे एंड म्हणजे असं फायनल एंड नाही झालं त्याचा. आता डायरेक्टली आपण कुठं बघणार याचे ऑपरेशन्स, डायरेक्टली आता प्रोजेक्टमध्ये कुठे, प्रोजेक्ट. आणि साईड बाय साईड आता नंपाई काय करणार आहे, बॅक एंडला काम करणार आहे. कुठे काम करणार आहे, बॅक एंडला. आता जेही आपण इथून पुढचे ऑपरेशन्स परफॉर्म करू, छोटे असू देत मोठे असू देत, त्याच्या बॅक एंडला जे आहे ते नंपाई वर्क होणार आहेत. विदाऊट नंपाई आपण ते ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. समजलंय. मग नंपाई कुठं असणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. इथं नवीन फाईल घ्यायची आहे, पांडाच, ऍज IPYNB. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर का कधी इन फ्युचर प्रॅक्टिस करायचं झालं तर तुम्ही काय करताल, फाईल थ्रू एक एक लायब्ररीची काय करताल, प्रॅक्टिस करताल. आणि त्याच्यानंतर ना आपण चारही लायब्ररीज इंटिग्रेट करून काय करणार आहे, प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे. मग त्याच्या आता इथे केल्यानंतर ना, याला हाईड करा आता, कारण का तुम्हाला दिसलं पाहिजे जेव्हा प्रॅक्टिस करताल तेव्हा. सगळ्यात पहिलं आपण इम्पोर्ट काय करतो, इम्पोर्ट numpy ऍज NP. आता सांगा वाय यूज numpy. सायंटिफिक कॅल्क्युलेशन, व्हेरी गुड. स्टार्टिंग कशी करायची, numpy इज अ पायथॉन लायब्ररी यूज फॉर सायंटिफिक कॅल्क्युलेशन. ठीक आहे. कर्नल कनेक्ट करू आपण. सर हे कर्नल हे ऑपरेटिंग सिस्टीमचा पार्ट आहे ना? हम्म. कर्नलला आपण अपडेट करू शकतो, आपल्यानुसार कस्टमाइज करू शकतो इथून. जर का तुमचं कर्नल जे आहे ते तुम्हाला अपडेट करायचंय किंवा डिग्रेड करायचंय, तर इथून आपण करू शकतो. हम्म. कोंडा प्रॉम्प्ट वरून दिसतंय, हे ना कोंडा प्रॉम्प्ट वरून तुम्ही काय करू शकता, याला प्रॉम्प्ट देऊन कस्टमाइज करू शकता तुमच्या याने. ठीक आहे, जसं की आता जेव्हा तुम्ही जाताल कुठे जनरेटिव्ह AI शिकायला, ठीक आहे, तेव्हा आपण याच्यामध्ये कस्टमाइज करतो आणि आपलं स्वतःच इन्व्हायरमेंट वेगळं तयार करतो. ठीक आहे, ज्याला आपण बोलतो जेन एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर एजंटिक मध्ये जातो, तेव्हा आपण तयार करतो एजंटिक इन्व्हायरमेंट. आणि हे इन्व्हायरमेंट जे आहे ते लोकल वरती असतं. कशावर असतं, लोकल वरती. आणि अजून एक असतं व्हर्च्युअल. व्हर्च्युअल मध्ये पण दोन टाईप येतात. एक सांगितलं त्याचं ऍडव्हान्स वालं कोणते, UV इन्व्हायरमेंट. ठीक आहे, आपल्या इन्स्टिट्यूटचं नाव UV आहे म्हणून ते नाहीये. ठीक आहे, UV हे पायथॉनने डिफाईन केलेलं नाव आहे. ठीक आहे, आणि ते काय आत्ताचं फास्टेस्ट इन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. UV म्हणजे असं फक्त हे मिसअंडरस्टँडिंग नका करू की आपलं क्लासचं नेम. ठीक आहे, UV याचं नेम आहे. ठीक आहे, लायब्ररीचं त्या फास्टेस्ट इन्व्हायरमेंटच्या. चला, आता ही लायब्ररी तर आपली झाली आहे. ठीक आहे. आता ही लागते का, कारण की इथून पुढच्या ऑपरेशन मध्ये हे काय करणार आहे, थोडा थोडा रोल काय करणार आहे, प्ले करणार आहे. ठीक आहे, जरी आपण NP नाही लिहिलं तरी त्याच्या बॅकएंडला काय होतंय, ते यूज होतंय. आता नवीन जी लायब्ररी आहे ती आहे इम्पोर्ट पांडाज ऍज PD. आता ह्या लायब्ररीवरती आपण जास्त टाइम स्पेंड करणार आहे. ठीक आहे. हा. Pandas is a Python library used for data manipulation. कशासाठी यूज होते, डेटा मॅनिप्युलेशन. इन डेटा मॅनिप्युलेशन वी परफॉर्म ऑपरेशन्स लाईक रिमूव्हल, फाइंड डुप्लिकेट व्हॅल्यूज. ठीक आहे, रिनेम कॉलम, ड्रॉप एनी कॉलम, ड्रॉप एनी रो. ठीक आहे, समजलंय. हा. तर हे जे ऑपरेशन्स आहेत ते डेटा क्लिनिंग ऑपरेशन्स आहेत. कोणते आहेत, डेटा क्लिनिंग ऑपरेशन्स. ठीक आहे, वेअर वी क्रिएट सम डेटा फ्रेम्स. ठीक आहे, युझिंग लिस्ट अँड डिक्शनरी. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतो, पांडाज हेल्प टू क्रिएट डेटा फ्रेम्स. आता डेटा फ्रेम म्हणजे काय, फ्रेम माहितीये, फ्रेम काय असतं, एक स्ट्रक्चर असतं. काय असतं, स्ट्रक्चर. मग तेच आपल्याला तयार करायचं आहे. आपण डिक्शनरी क्रिएट केली, बट तो एक स्ट्रक्चर नव्हता. काय होतं, एक फक्त की व्हॅल्यू पेअरचा एक फॉर्मॅट होता. काय होता, फॉर्मॅट. मग आता आपल्याला त्याला काय करायचं, स्ट्रक्चर मध्ये आणायचं. स्ट्रक्चर मध्ये आणायचं म्हणजे काय, त्याच डेटाला स्ट्रक्चर डेटा म्हटलं जातं.
जो रोज अँड कॉलम्स फॉर्मॅटमध्ये, कशामध्ये, रोज अँड कॉलम्स फॉर्मॅट. आणि जे पण त्यालाच म्हणतो आपण टॅब्युलर फॉर्मॅट. काय म्हणतो? टॅब्युलर फॉर्मॅट. आणि जे पण बाकी डेटा आहेत ते कोणते आहेत? अनस्ट्रक्चर्ड डेटा. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणते येतं? जेसन. काय येतं? जेसन, इमेजेस, पीडीएफ, वर्ड्स, ईमेल्स, हा, व्हिडिओज, ऑडिओज, हे काय अनस्ट्रक्चर्ड डेटा आहेत. ठीक आहे. मग आता जो आपला डिक्शनरी आहे तो पण जेसन फॉर्मॅट असतो. कोणता फॉर्मॅट असतो? जेसन. जो की MongoDB यूज करतं. कोण यूज करतं? MongoDB. ठीक आहे. की व्हॅल्यू पेअर्स मध्ये काय करतं? ते डेटाला स्टोअर करतं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? त्याला स्ट्रक्चर मध्ये कन्व्हर्ट करायचंय. कशामध्ये कन्व्हर्ट करायचंय? स्ट्रक्चर मध्ये. हेल्प कोण करणार आहे आपल्याला? पांडाच. मग पहिलाच जो टॉपिक आहे तो आहे, आता इथं लक्ष द्या. आता या डेटा फ्रेम मध्ये आपण काय करणार आहे ते पण बघू. एकच मिनिट फक्त. आता बघा, आपला डेटा फ्रेम तयार करायचा आहे. मी जेव्हा तुम्हाला डेटा टाईप शिकवत होतो तेव्हा मी काय सांगितलं होतं की लिस्ट आणि डिक्शनरी मिळून काय बनतो? एक डेटा फ्रेम बनतो. काय बनतो? डेटा फ्रेम. आता त्याला आपण कसा क्रिएट करणार आहे स्टेप बाय स्टेप ते आपण शिकणार आहे. मी ते घेतो याच्यामध्ये आपण टाईप ऑफ जॉईन्स पण शिकणार आहे. काय शिकणार आहे? टाईप ऑफ जॉईन्स. म्हणजे आता पहिलं फंक्शन आपलं होणार आहे मर्ज तयार. त्याच्यानंतर तुम्हाला एक टास्क मिळेल. काय मिळेल? टास्क. पूर्ण लेक्चरच्या एंडला मिळणार आहे. पहिलं डिटेल बघा की कसं आपण काम करणार आहे याच्यावरती. जे आपण मागच्या लेक्चरला बघा टेबल इम्पोर्ट केला होता, तो टेबल ऍक्च्युअल मध्ये कोडिंग थ्रू कसा बनतो ते आता आपण या लेक्चरला काय करणार आहे बघणार आहे. आणि त्याच्यानंतर ना आपण एक टेबल घेऊन त्याच्यावर काय करणार आहे? काम स्टार्ट करणार आहे नेक्स्ट लेक्चर पासून. लवकर आहे की तुम्ही? बस बस ठीक आहे. दोघच जण होत का? एकच मिनिट. हॅलो. चला आले सगळे. द्या इथे लक्ष आता. ठीक आहे, काही जास्त झालं नाहीये. फक्त लायब्ररी इम्पोर्ट केली आहे. इम्पोर्ट पांडाज पीडी. ठीक आहे. जे पण नवीन जॉईन झालेत त्यांनी लक्ष द्या आता इथे. लिस्ट आणि डेटा, लिस्ट आणि डिक्शनरीचा फॉर्म काय आहे ते कंबाईन करणार आणि डेटा फ्रेम बनवणार आपण. पहिला घेतोय मी डेटा. काय घेतोय? डेटा. डेटा इज इक्वल्स टू की व्हॅल्यू पेअर घेतलेत. मी काय घेतलेत? की व्हॅल्यू पेअर. आणि याला काय केलंय मी? इंटर. ठीक आहे. देन इथं मी काय करतोय आता? एक नेम देतोय. काय देतोय? नेम. कॉलमचं नेम देतोय मी आयडी. काय दिलंय आता? आयडी. आयडी दिल्यानंतर मी देतोय कोलन. काय देतोय? कोलन. आणि एक आयडीची लिस्ट क्रिएट करतोय. काय क्रिएट करतोय? लिस्ट. आयडी घेतलाय 1, 2, 3, 4 अँड 5. किती आयडी घेतलेत? 5. हा झाला माझा कॉलम नंबर 1. आता याच्यामध्ये हा रोल कशाचा प्ले करतोय? कीचा. आणि हा कशाचा करतोय? मल्टिपल व्हॅल्यूजचा. सिंगल व्हॅल्यू देतोय का मी याच्यामध्ये? नाही. मग त्याच्यामुळेच मी काय सांगितलंय, हा डिक्शनरी आणि लिस्टचा काय आहे? कंबाईन फॉर्मॅट आहे. ठीक आहे. बट अजून पण याचा डेटा टाईप काय असणार आहे? आउटर ब्रॅकेट कोणता आहे? डिक्शनरी. कोणता आहे? डिक्शनरी. मग हा फॉर्मॅट पण कशाचा असणार आहे? डिक्शनरी. अजून ह्याला डेटा फ्रेम मध्ये आपण कन्वर्ट नाही केलेलं आहे. हा झाला माझा पहिला कॉलम. काय झाला? पहिला कॉलम. ठीक आहे. इथे दिला मी कॉमा. ठीक आहे. कॉमा कशाचा रोल प्ले करतो? तुम्ही जेव्हा एक कॉलम तयार करता त्याच्यानंतर जे आपण लाईन मारतो तो म्हणजे कॉमा. ठीक आहे. जर का लाईनच नाही मारली तर दुसरा कॉलम डिफाईन नाही होणार. समजलंय? मग हा कॉमा कशाचा रोल प्ले करतोय? तिची लाईन मारतो तुम्ही त्याचा. त्याच्यानंतर ना आपण इथे घेऊन नेम. स्टुडंटचे काय घेणार आहे आपण? नेम. नेम घेतल्यानंतर पण आपण काय द्यायचंय? कोलन. हे कशाचं नेम दिलं? आपल्या जे पण टेबलच्या कॉलमचं नेम. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या. आता मी जेव्हा टेबलच्या कॉलमचं नेम लिहितोय, ठीक आहे, तेव्हा ते डबल कोट मध्ये लिहितोय. कशामध्ये लिहितोय? डबल कोट. आणि तुम्ही जर का प्रिव्हियस ह्याला ऑपरेशन केले असतील लेक्चरला तर तुम्ही कॉलम नेम कशात देत होते? डबल कोट मध्ये देत होते. आठवतंय? ठीक आहे. आता इथं आपलं काय करायचे? स्टुडंटचे नेम पास करायचे. फर्स्ट घेतोय साई, कॉमा 5 घ्यायचे आपल्याला ओम. जर का 5 नाही घेतले तुम्ही तर व्हॅल्यू एरर येईल. कोणता एरर येईल? व्हॅल्यू एरर.
घेतले आपण 5 नेम. देन त्याच्यानंतर मी देतोय कॉमा. काय देतोय? कॉमा. आणि याच्या नंतर देतोय मी त्यांचे समजा सिटी. काय देतोय त्यांचे? सिटी. अजून मी मार्क्स जे आहेत ते दुसऱ्या टेबलमध्ये घेणार आहे. कशामध्ये घेणार आहे? दुसऱ्या टेबलमध्ये. आणि त्याच्यानंतर ना आपण यांना काय करणार आहे? कंबाईन करणार आहे. ठीक आहे. आता देन इथे देतो मी. पटपट पटपट हेच देतो आता. आणि नेक्स्ट टेबल जेव्हा आपण बनवेल त्याच्यातलं तेव्हा ह्याच्यामधला एक पर्सन आपण काय करणार आहे? स्किप करणार आहे. काय करणार आहे? स्किप. ठीक आहे. आता इथं लक्ष द्या. किती कॉलम आहे त्याच्यामध्ये? 3. आता मी ह्याला काय करतोय? रन. एरर आलाय का मला काही? नाही. आता मला चेक करायचं आहे डेटाचा टाईप काय. कसं चेक करणार? प्रिंट टाईप. आता तुम्ही ऍडव्हान्सला आहे तर प्रिंट नका यूज करू. ठीक आहे. समजलं ना? आपण प्रिंट काय यूज करतो आपण ते? हा, टाईप ऑफ डेटा. शिफ्ट एंटर. काय आलाय? डिक्शनरी. डेटा फ्रेम वगैरे आले का? नाही, कारण का आउटर ब्रॅकेट जे आहे ते इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आता इथे बघा. आता याला डेटा फ्रेम मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर हेल्प कोण करणार आहे आपल्याला? पांडास. जसं लिस्टला ऍरे मध्ये हेल्प कन्व्हर्ट करण्यासाठी हेल्प कोणी केली? नमपायने. तसं आता डेटा फ्रेम मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हेल्प करणार आहे आपल्याला पांडाच. मग सिम्पल इथं मी घेतोय डेटाला. कशाला घेतोय? डेटाला. डेटा इज इक्वल्स टू पीडी डॉट डेटा फ्रेम. फंक्शन का कॉल आहे ना? हा, डेटा फ्रेम इन ब्रॅकेट. कोणाला करायचं डेटा फ्रेम मध्ये? डेटाला. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना फक्त त्याला शिफ्ट इंटर करा. अँड देन इथं डेटाला फक्त कॉल करा. आलाय टेबल फॉर्मॅटमध्ये. समजलंय की डेटा फ्रेम कसा बनतो? आता इथं आपण फक्त काय केलं होतं? स्टुडंटच्या डिटेल पास केल्या होत्या. इथं आला. आणि याला एक ऑटो इंडेक्सिंग पण मिळाली. काय मिळाली? ऑटो इंडेक्सिंग. आता याला सेव्ह कसं करायचा ते पण आपण शिकणार आहे. बट आता आपल्याला हा आहे पहिला टेबल. हे कोणता टेबल आहे आपला? पहिला. आता मी टेबल 2 तयार करतोय. काय तयार करतोय? टेबल 2. मग इथं नाव देतोय मी त्याला डेटा 2. काय नाव देतोय? डेटा 2. आता टेबल 1 मध्ये जी इन्फॉर्मेशन होती ती काय होती? स्टुडंटचा आयडी होता, नेम होता, सिटी होता. आता इकडे आपण जे टेबल तयार करणार आहे त्याच्यात फक्त स्टुडंटचे मार्क्स देणार आहे आणि त्याचा आयडी. काय देणार आहे? मार्क्स आणि आयडी. ठीक आहे. बाकी काय देणार आहे का? नाही. बरं, डिव्हिजन पण देऊ आपण. काय देऊ? डिव्हिजन. ठीक आहे. मग सिंपल आता आपण नवीन डेटा फ्रेम तयार करतोय. ठीक आहे. मग ह्याला मी काय केलं? आपलं जे आहेत ते कर्ली ब्रॅकेट दिले. कर्ली ब्रॅकेट दिल्यानंतर कॉलमचं नेम देतोय मी आयडी. काय देतोय? आयडी. आता याच्यामध्ये मी सगळे आयडी नाही घेत. याच्यामध्ये मी काय घेतोय? 1, 3, 4, 5. किती घेतोय? 2 ला घेतोय का मी याच्यामध्ये? नाही घेते, कारण का आपल्याला जॉईन शिकायचंय. ठीक आहे. देन कोलन. कॉमा. आणि देन इथे घेऊ आपण मार्क्स. हे काय घेतले? ते चौघांचे आपण मार्क्स घेतले. आणि देन कॉमा. इथे घेऊ आपण डिव्हिजन. हे काय घेतलं? त्यांचे आपण डिव्हिजन घेतलं आणि याला काय केलं? रन. आता सांगा मला कोड काय असेल? मला जर का डेटा फ्रेम मध्ये कन्वर्ट करायचंय तर डेटा 2 व्हेरिएबलचं नाव काय? डेटा 2 पीडी डॉट डेटा फ्रेम इन ब्रॅकेट डेटा 2 अँड देन शिफ्ट रन. अँड देन कोणाला प्रिंट करणार आपण आता? डेटा 2 ला. व्हेरी गुड. आता आलेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायला सांगितलं आता? ठीक आहे. आता आपलं एक मॅनेजर आहे. ठीक आहे. आपल्याकडे आपण समजा आता इन्स्टिट्यूशनल डेटावरती काय करतोय? काम करतोय एका इन्स्टिट्यूटच्या डेटावरती. तर त्यामध्ये आपल्याकडे स्टुडंटचं नेम आहे. ठीक आहे. मग मॅनेजरला काय करायला लागतं की सेपरेट सेपरेट डेटा मॅच करावा लागतोय. राईट. ठीक आहे. इथं स्टुडंटचं नेम दिसतंय तर ह्या टेबलमध्ये जाऊन त्याला मार्क्स बघावे लागतात. कारण का जिथे ते स्टुडंट फॉर्म फिलअप करतात तर त्यांचा जो डेटा आहे तो वेगवेगळ्या टेबलमध्ये काय केला जातो? डिस्ट्रीब्यूट केला जातो. ठीक आहे. मग मॅनेजर म्हणतो की हे 2 टेबल काय कर? मर्ज कर. काय कर? मर्ज. मग हे जर का आता आपल्याला कंबाईन करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? मग सिंपल इथे आपण यूज करतो मर्ज फंक्शन. कशाचा यूज करतो? मर्ज. मग मी इथे घेतोय डेटा ऑल नावाचा नवीन व्हेरिएबल. कोणता घेतोय? ठीक आहे. डेटा ऑल नावाचा नवीन व्हेरिएबल ज्याच्यामध्ये मला कोणाला मर्ज करायचंय? हे 2 टेबल्सला काय करायचंय? मर्ज करायचंय. आता इथे लक्ष द्या. सिंपल इथे करणार पीडी डॉट पीडी डॉट मर्ज फंक्शनचा यूज. कोणत्या फंक्शनचा करणार आहे आपण? मर्ज. आता मला सांगा कोणते 2 टेबल मर्ज करायचे?
डेटा 1, सॉरी हा फक्त डेटा डेटा कॉमा आणि डेटा डेटा 2. समजलंय? हे दोन टेबल काय करायचं आपल्याला मर्ज. आता मला सांगा या दोन्ही टेबलमध्ये कोणता कॉलम कॉमन आहे? आयडीचा. आयडी. मग इथं ह्या मर्ज फंक्शन कॅपेबल आहे भरपूर की कॉन्टेंट मॅचिंगने तो डिटेक्ट करू शकतो. पण तुम्ही कॉन्टेंट मॅचिंगच्या भरोश्यावरती नाही बसायचं. तुम्ही त्याला सांगायचं की या दोघांमध्ये कोणता कॉलम कॉमन आहे. तर इथे जायचं आणि ऑन लिहायचं. काय लिहायचं? ऑन. आणि ऑन लिहून इथे द्यायचं आयडी. आणि समजा इथं वेगळं नेम असेल आणि इथं वेगळं नेम असेल त्या कॉलमचं. समजा इथं पूर्ण ह्याच्यामध्ये लिहिले स्टुडंट आयडी आणि इथं फक्त लिहिले आयडी. तर तुम्हाला रिनेम फंक्शनचा यूज करून दोन्ही कॉलम नेम सेम करावं लागतं. ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर तुम्ही देता ऑन आयडी. समजला? मग इथं डेटा क्लिनिंग पण यूज होतं, जे की मी सांगितलं डेटा मॅन्युप्युलेशन मध्ये येतं. ठीक आहे. बट ते अजून शिकायचंय, त्याच्यामुळे आपण सेम सेम नेम घेतलाय. ठीक आहे. आता देन ह्याच्या बेसिसवरती करतोय तर इथं हाव एक असतं. काय असतं? पॅरामीटर हाव. हाव मध्ये तुम्ही डिफाईन करता की कोणत्या जॉईन तुम्ही यूज करणार आहे. ठीक आहे. आता बेसिक मध्ये आपण 3 जॉईन बघतो: इनर जॉईन, लेफ्ट जॉईन अँड राईट जॉईन. ठीक आहे, जे जास्त यूज होतात. आता इनर जॉईन बाय डिफॉल्ट रन होतं. काय होतं? बाय डिफॉल्ट. जसं की आपण स्लाइसिंग फॉर्म्युला शिकलो, त्याच्यामध्ये पण डिफॉल्ट होतं स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप. स्टेप काय होती? 1 होती. स्टॉप काय होता? एंड ऑफ द लिस्ट. ठीक आहे. आणि स्टार्ट डिफॉल्ट 0. हे काय होतं? त्याचे डिफॉल्ट व्हॅल्यू. तसं याही फंक्शनचे जे आहे ते डिफॉल्ट पॅरामीटर जे आहे ते इनर जॉईन आहे. कोणतं जॉईन आहे? इनर. तुम्ही जर का लिहून डिफाईन करताय त्याला तरी चालतं. जरी तुम्ही लिहिताय तरी पण ते वर्क करतं. ठीक आहे. जर का तुम्ही वेगळं लिहिताय किंवा ह्याला लिहित पण नाहीये तुम्ही, ठीक आहे, समजा हे लिहिलं पण नाही, मग डिफॉल्ट कोणतं जॉईन यूज होणार आहे? इनर जॉईन. जसं की मी आता ह्याला रन केलं, आलं इथं डेटा. ऑलला जर का मी आता प्रिंट करतोय, आला डेटा. बट ह्याच्यामध्ये सेकंड नंबर पर्सनचे डिटेल आलेत का? नाही. कारण की इनर जॉईनचा कॉन्सेप्ट काय म्हणतो की दोन्ही साईडला डिटेल अवेलेबल पाहिजे, म्हणजे फक्त मॅचिंग रोज. प्रायोरिटी कोणत्या टेबलला देतो का तो? नाही देत. ठीक आहे. बट जर का मी आता लेफ्ट जॉईन यूज करतोय, कोणतं जॉईन यूज करतोय? लेफ्ट. तर इथं प्रायोरिटी मिळते. काय मिळते? प्रायोरिटी. तर मी इथे घेतोय लेफ्ट डेटा. काय घेतो इथे आता मी? लेफ्ट डेटा इज इक्वल्स टू. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला डायग्रामॅटिकली समजून सांगतो तरी पण. इनर जॉईन काय हे तुम्हाला डिटेलमध्ये एसक्यूएल मध्ये शिकवलं जातं. तुमचं एसक्यूएल झालं ना सगळ्यांचं? बरं ठीक आहे. ज्यांचं नाही झालं त्यांच्यासाठी इथं सांगतो मी. इथे लक्ष द्या. तुमच्याकडे एक एक्स कॉल टेबल आहे आणि तुमच्याकडे एक वाय टेबल आहे. ठीक आहे. इथं जॉईन कोणतं यूज करताय तुम्ही? इनर. कोणतं जॉईन यूज करताय? इनर. इकडे काही व्हॅल्यूज आहेत: ए, बी, सी आणि डी. किती व्हॅल्यू आहेत? 4. इकडे त्यांच्या, सॉरी, इकडे त्यांचे कॅरेक्टर्स आहेत, इकडे व्हॅल्यूज आहेत 1, 2. इथं काहीच व्हॅल्यू नाहीये, इथं डायरेक्टली 4 आहे. काय? 4. डी ची व्हॅल्यू नाहीये या साईडला. सॉरी, सी ची व्हॅल्यू नाहीये. कशाची व्हॅल्यू आहे? डी ची. तुम्ही यूज करताय इनर जॉईन, किंवा मी ह्याला थोडंसं असं लिहितो म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल. इथे किती आहे? 4. ठीक आहे. आता इथं जॉईन जे यूज करतोय मी, इनर करतोय. इनर जॉईन काय म्हणतं? हा लेफ्ट टेबल असतो इनर जॉईन साठी, हा राईट टेबल असतो. ठीक आहे. इनर जॉईन म्हणते मी याला पण प्रायोरिटी नाही देणार आणि याला पण प्रायोरिटी नाही देणार. दोघांना इक्वल कन्सिडर करणार आहे. काय कन्सिडर करणार आहे? इक्वल. जर डेटा इकडे आहे तर इकडे पण असला पाहिजे. आहे इकडे तर इकडे व्हॅल्यू आहे. येस. मग सिंपल ही पेअर तो काय करणार? आउटपुट मध्ये घेणार. आलं लक्षात? देन इकडे व्हॅल्यू आहे, इकडे पण व्हॅल्यू आहे, मग ही पण पेअर काय करणार? तो आउटपुट मध्ये घेणार. तो दोन्ही साईडला मॅच करतोय सिमिलर टाइमला. इकडं आहे बट इकडं नाहीये. मग हा काय करणार? ह्या पेअरला रिजेक्ट करणार. नेक्स्ट पेअर वरती मूव्ह करणार. इकडे घेतले का त्यांनी? नाही. मग इकडं आहे, इकडं पण पाहिजे. ठीक आहे दोन्ही साईडला. मग इथं काय येणार? D4. समजलं? की इथं कधीच तुम्हाला नल बघायला नाही भेटणार. कधीच तुम्हाला नल आणि ब्लँक बघायला नाही भेटणार. कारण का तो काय म्हणतो? दोन्ही साईडला डेटा हवा. बट आता याच्याच व्यतिरिक्त तुम्ही यूज केलं, समजा सेम क्वेश्चन, सेम सिनारिओ, आणि तुम्ही यूज करताय लेफ्ट जॉईन. काय यूज करताय? लेफ्ट जॉईन. आता सिनारिओ चेंज होतो. लेफ्ट जॉईन काय म्हणतं की मला सांगा याच्यातलं पहिलं लेफ्ट जॉईन, लेफ्ट टेबल कोणतं आहे? हा एक्स लेफ्ट टेबल आहे. मग लेफ्ट जॉईन म्हणते पहिलं प्रायोरिटी देणार लेफ्ट टेबलला. कोणाला प्रायोरिटी देणार? लेफ्ट टेबल. मग लेफ्ट टेबलला प्रायोरिटी देणं म्हणजे काय करणं? पहिल्या सगळ्या एंट्रीज लिहून घेणं लेफ्ट टेबलच्या. काय एंट्रीज आहेत? ए, बी, सी आणि डी. राईट टेबल लिहिलंय का काही? नाही. पहिला आणला एक्स टेबलला. आता याच्यामध्ये मॅचिंग असेल तर लिहायचं, नसेल तर नल लिहायचं. नसेल तर काय लिहायचं? नल. आहे एक, लिहिला. त्याच्यानंतर काय लिहिला? 2. सी ची पेअर आहे का? मग ह्याला कॅन्सल करणार का? तो नाही. याच्यात काय लिहिणार? नल. बट तो त्याला ठेवणार. काय करणार? तो त्याला ठेवणार.
आणि देन त्याच्यानंतर ह्याची आहे का आहे, नसेल तरी तो काय करेल नल. पण हा डेटा राहणारच आहे. मग ह्याच्यात जर का व्यतिरिक्त जर का राईट जॉईन यूज केलं तर थोडासा सिनारिओ चेंज होतो. मग हे राईट जॉईन का बनवलंय, कारण का जेव्हा तुम्ही मल्टिपल टेबल्सवरती काम करता तेव्हा तुमचे राईट अँड लेफ्ट टेबल जे आहेत ते चेंज होत राहतात. कारण का हा जो लेफ्ट तुम्ही लिहिलाय एक्स, ठीक आहे, तो कुणाचा ना कुणाचा राईट टेबल पण असतो. समजलंय? हा कोणाचा ना कोणाचा काय असणार आहे, तो राईट टेबल पण असणार आहे. म्हणजे ह्याच्या जर का अलीकडे डब्ल्यू नावाचा कोणता टेबल आहे, ठीक आहे, तर ह्याचा हा कोणता टेबल झाला, राईट टेबल, आणि डब्ल्यू काय आहे, लेफ्ट टेबल. ठीक आहे. मग हे जे आहेत ते चेंज होत राहतात. ठीक आहे, सिम्पल. मग त्याच्या बेसिसवरती तुम्हाला जे आहे ते लेफ्ट अँड राईट जे आहे ते मॅनेज करावं लागतं. मग तुम्ही जे आहे ते जॉईन्स पण चेंज करता. जसं की आता सिनारिओ मध्ये हा टेबल काय झाला, लेफ्ट, आणि हा काय झाला, राईट. समजलं लेफ्ट अँड राईट लोकेशन कसे कन्सिडर करायचे. आणि लेफ्ट टेबल इज ऑलवेज मेन टेबल. ठीक आहे, लेफ्ट टेबल काय असतो, ऑलवेज मेन टेबल असतो. राईट टेबल इज सब टेबल. ठीक आहे, तो काय असतो, सब टेबल म्हणून कन्सिडर केला जातो. बट तुम्हाला जर का सब टेबलला प्रायोरिटी द्यायची आहे, आता आपल्याला माहिती की आपला एक्स काय मेन टेबल आहे, बट तो आता लोकेशन कोणतं आहे, डब्ल्यू आल्यामुळं राईट आहे. मग आपल्याला प्रायोरिटी कोणाला द्यावी लागेल, राईटला. मग समजलं राईट जॉईन का बनवलंय. ठीक आहे, आपली कारण का मेन टेबल चेंज झालंय वेगळ्या लोकेशनला, मग आपल्याला त्यालाच प्रायोरिटी द्यावं लागणार आहे दरवेळेस. मग तुम्ही लेफ्ट अँड राईट मध्ये असं कॉम्बिनेशन करता. समजलंय? मेन टेबल जर का राईटला असेल तर राईट जॉईन, मेन टेबल जर का लेफ्टला असेल तर लेफ्ट जॉईन. समजलं लेफ्ट अँड राईट का बनवलंय. ठीक आहे, तुम्हाला डिफाईन करायचं की मेन टेबल कोणत्या साईडला आहे. आणि कसं ओळखणार, जो इथं लिहिला जातो तो राईट असतो. मग तुम्हाला इथे जर का तुमचा डेटा टेबल दिसतोय तर तुम्ही काय करताल, ऑटोमॅटिकली राईट जॉईन यूज करतात. मग आता बघू आपण इथे लेफ्ट जॉईन कसं यूज करणार ते. मग सिंपल इथं आपण काय घेणार, पीडी डॉट मर्ज घेतला आपण, आणि देन ब्रॅकेट ओपन केल्यानंतर मी पहिला टेबल कोणता घेतला, डेटा, कारण का तो माझा कोणता टेबल आहे, लेफ्ट टेबल आहे. ठीक आहे, आता मला समजतं की माझा मेन टेबल कोणत्या साईडला आहे, लेफ्टला लिहिलंय मी आता. आणि देन त्याच्यानंतर ना टू, आणि देन कॉमा. कसं जॉईन करणार आहे तुम्ही याला ते डिफाईन करता. कशाच्या बेसिसवरती, आयडी. आता मीटिंग एंड झाली तर मी तुम्हाला नवीन लिंक शेअर करतो, त्याला जॉईन करा. देन कॉमा दिला, कॉमा इथे. कॉमा दिल्यानंतर ना सांगा आता हाव, म्हणजे इथं काय डिफाईन करता तुम्ही, जॉईन. कोणतं यूज करतोय आपण, लेफ्ट. आता लेफ्ट केल्यानंतर ना आपलं काय करायचं, शिफ्ट इंटर. केलं शिफ्ट इंटर. आता लेफ्ट जॉईन केल्यानंतर ना तो सेकंड पर्सन पण इथं जो आहे तो येईल. आलंय की इथं काय आलंय, नल. नल, कारण का प्रायोरिटी कोणाला मिळाली, लेफ्ट टेबल आला. लेफ्ट टेबलचा पहिला डेटा. तुम्ही जर का हा पार्ट इग्नोर केला 2 कॉलमचा, तर हा पूर्णच्या पूर्ण पहिला टेबल त्यांनी घेतलाय. त्याच्यानंतर ना फक्त काय केलंय, मॅचिंग रोज. ठीक आहे, जर का मॅच नाही होते तर नल. बट त्याला घेतलेलं आहे त्यांनी. समजलंय? मग इथं मला काय समजतंय की ओम नावाच्या पर्सनचे डिटेल जे आहेत त्या सेकंड टेबलमध्ये नाही आहेत माझ्या. ठीक आहे, फर्स्ट टेबलमध्ये आहेत. मग मला ते स्वतः ऑटोमॅटिक फिलअप करावे लागतील. ठीक आहे, म्हणजे मिसमॅच झालं असेल काहीतरी डेटामध्ये, तर हे असं आयडेंटिफाय केलं जातं. ठीक आहे, आणि मला जर का ह्याला रिमूव्ह करायचं आहे, ठीक आहे, जे ह्या साईडला आहेत बट ह्या साईडला नाही आहेत, तर मग मी इनर जॉईन यूज करणार. समजलंय? आणि तसा डेटा माझ्याकडे ऑलरेडी आहे डेटा ऑलमध्ये. ठीक आहे, लेफ्ट थ्रू समजते मला. आता समजा तुमचं मेन टेबलची डायरेक्शन चेंज झाली. राईट जॉईन शिकवण्यासाठी मी सांगतोय. ठीक आहे, ह्याचा पर्पज काय वेग नाहीये. ठीक आहे, आता राईट जॉईनसाठी मी लिहितोय पीडी डॉट मर्ज. काय लिहितोय मी, पीडी डॉट मर्ज. ठीक आहे, मर्ज मध्ये आता माझं इथे लिहिलंय मी डेटा टू. पहिला काय लिहिला, डेटा टू. ऑलवेज पहिला लिहितो तो कोणता टेबल बनतो, लेफ्ट. लेफ्ट टेबल इज ऑलवेज मेन टेबल. बट आपल्याला माहिती की लेफ्ट टेबलला जरी आपला कोड मेन टेबल कन्सिडर करत असेल तरी आपल्यासाठी तो मेन नाहीये. ठीक आहे, आपला मेन टेबल कोण आहे, डेटा. ठीक आहे, मग आता आपल्याला मेन टेबल समजलंय कोण आहे, मग इथं तर सांगावं लागणार की कोणत्या बेसिसवर कनेक्ट करायचंय. बट आता आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपण तरीही इथं जे आहे ते लेफ्ट जॉईन यूज करणार आहे का, नाही. काय यूज करणार इथं, इनर जॉईन, सॉरी राईट जॉईन. काय यूज करणार, राईट जॉईन. मी तर आपण लिहिणार तसं. ठीक आहे, लिहिलं राईट. अँड देन त्याच्यानंतर ना काय करणार इथं, रन. सिंटॅक्स काय राहिलंय, ओके ओके, ऑन नंतर इक्वल्स टू राहिला माझं. याला काय केलं आपण, रन. अँड देन इथं काय करणार आहे, राईट डेटाला आपण घेणार आहे. आलंय. ठीक आहे, तरी काय आलं इथं, नल. फक्त फरक काय बघायला मिळाला, डेटा टू ला पहिलं घेतलं तरी प्रायोरिटी कोणाला दिली आहे, जो आपल्याला हवी आहे त्यालाच दिलेली आहे. ठीक आहे, समजलंय कसं हे करायचं ते. हा, तर चला आता तुम्हाला काय करायचंय, 2 टेबल जे आहेत ते मर्ज करायचेत. तिन्ही जॉईन्स काय करायचेत, यूज करायचेत. ठीक आहे, का थोडं अजून पुढे घ्यायचंय लेक्चर आणि नंतर मग टास्क करा. हा, लास्ट मध्ये तुम्ही काय करा, हे परफॉर्म करा. आता हे परफॉर्म कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट,
पहिलं तुम्ही इंडिव्हिज्युअली परफॉर्म करा. कसं परफॉर्म करा? इंडिव्हिज्युअली, जसं मी आत्ता शिकवताना केलं. बट होमवर्क शेअर करताना कसं करायचंय तो तुम्हाला सांगतो. एक सिंगल सेल घ्यायची आहे वरती. काय करायची? एक सिंगल सेल घ्यायची. इथं प्लस वरती क्लिक करून घेतल्यानंतर ना त्याच्यात हे लायब्ररीज इम्पोर्ट करायच्यात. काय इम्पोर्ट करायच्यात? लायब्ररीज. म्हणजे मला होमवर्क चेक करताना प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, स्क्रीनशॉट वगैरे नाही पाठवायचा. आणि ठीक आहे, प्रॉपर हे पाठवायचं आहे. ठीक आहे, मेसेज. इथं फर्स्ट टेबल घेतला मी. ह्याने काय होईल, तुम्हाला पीवाय मध्ये कसं काम करतं ते बी समजेल. पीवाय मध्ये सेम कोड असतो. ठीक आहे, घेतलं इथे, याला केलंय इंटर. ठीक आहे, देन त्याच्यानंतर ना हे टाईप वगैरे नाही करत बसायचा. डायरेक्टली हा रन करायचा सेक्शन. कोणता? हा वाला मला काय करायचा? सेंड करायचा. घेतला इथे. ठीक आहे, आणि देन त्याच्यानंतर ना डेटा फ्रेम मध्ये बनला की लगेच सेकंड टेबलचा कोड दिसतोय. ते तुम्ही इंडिव्हिज्युअली पहिलं परफॉर्म करा. डायरेक्टली असं परफॉर्म नका करायला घेऊ. ठीक आहे, आणि रट्टा तर बिलकुल मारायचं नाहीये. ह्याच्यातला एक जॉईन कोणताही परफॉर्म करा. नाही, सगळे केले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त एवढाच कोड शेअर करायचा आहे. ठीक आहे, आणि ते द्या डेटा ऑल. काय देतोय मी? डेटा ऑल. मी जर का तुम्ही असा कोड मला शेअर केला हा वाला, आणि मी याला शिफ्ट इंटर केलं, तर मला डायरेक्टली फायनल टेबल दिसेल. समजला? ठीक आहे, मग आणि असाच सेम कोड तुम्ही पीवाय मध्ये लिहिता. कशामध्ये लिहिता? पीवाय मध्ये. मग हा जवळपास एवढ्या लाईनचा कोड आहे ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये दोन टेबल तुमच्याकडे आहेत, आणि ते तुम्ही काय करताय? मर्ज करताय. म्हणजे तुमच्यावर कोणता जॉईन यूज करताय तुम्हाला सगळे सांगितलेले आहेत. तुम्ही जर का स्वतःच्या ह्याने जॉईन्स तयार केले पण हाच यूज करा. ठीक आहे, किंवा लेफ्ट यूज करा. ते कोणतं यूज करा? इथे लेफ्ट यूज करा, म्हणजे मला आउटपुट पण तसं दिसेल. ठीक आहे, ऍट अ टाइम तिन्ही प्रिंट करायचं ट्राय नका करू. ठीक आहे, ते मिक्स होऊन जातं. ठीक आहे, तसं करायचं असेल तर मग तुम्ही प्रिंटचा जास्त यूज करावा लागेल तुम्हाला. प्रत्येक ह्याला जे आहे ते लाईन अंडरलाईन करावी लागेल. ठीक आहे, आणि याला काय करायचंय? कॉपी करायचंय, आणि देन तुमचं जे पण ग्रुप आहे याच्यावर काय करा? त्याला शेअर करा. ठीक आहे, आणि ज्यांनी कालचा होमवर्क नाही केला त्यांनी करून घ्या. ठीक आहे, आणि शेअर करा आज रात्रीपर्यंत, आणि हे आजचं पण करा. ठीक आहे, आता आपण जाऊ थोडंसं पुढे. आता समजा हा टेबल आपण बनवला. ठीक आहे, आता हा आपला मास्टर टेबल आहे असं कन्सिडर करू. डेटा ऑल कोणता टेबल आहे? मास्टर टेबल आहे. आता हा कोड जर का मी लिहिला एवढा, ठीक आहे, एका सिंगल सेलमध्ये. ठीक आहे, आता जर का स्टार्टिंगलाच एका सिंगल सेलमध्ये लिहिलं असतं समजलं पण नसतं की कुठं काय होतंय ते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण शिकताना कशामध्ये शिकतो? ज्युपिटरमध्ये शिकतो. म्हणजे लाईन बाय लाईन कसं आउटपुट येते ते समजण्यासाठी. बट पायथॉन तुम्हाला एकदम आउटपुट दाखवतं. काय आउटपुट दाखवतं? एकदम. ठीक आहे, इंडस्ट्रीमध्ये पण पहिलं इथंच यूज केलं जातं ज्युपिटर नोटबुकमध्ये. त्याच्यानंतर ना पायथॉनमध्ये त्याला फक्त कन्व्हर्ट केलं जातं. म्हणजे जर का तुम्ही रिअल टाइम मध्ये ज्युपिटर नोटबुकमध्ये जर का त्याच्यावरती 25 लाईन लिहिताय, तर जेव्हा त्याला पीवाय मध्ये कन्व्हर्ट करणार ते फक्त 9 ते 10च लाईन राहणार आहेत. कारण की जास्त तर आउटपुट आपण बघण्यामध्येच घालवलंय. प्रिंट प्रिंट प्रिंट, टाईप टाईप टाईप, ह्याच्यामध्येच आपण भरपूर वेळ घालवलेला आहे. ठीक आहे, ते आता ह्याच्यामध्ये कोणतेही आउटपुट आहे का? डायरेक्टली फायनल आउटपुट आहे. ठीक आहे, मिडलचा आपण चेक केले का? नाही. ठीक आहे, आता मला काय करायचं? हा जो टेबल आहे आलेला, ठीक आहे, हा दिसतोय डेटा ऑल, त्याला सेव्ह करायचं आहे. काय करायचं आहे? सेव्ह. मग कसं करणार त्याला सेव्ह? तर इथे एक व्हेरिएबल घ्या. टी नावाचं मी व्हेरिएबल घेतोय. याच्यामध्ये घ्यायचंय PD2. ठीक आहे, PD काय लिहायचंय? 2. आता याच्यामध्ये 2 एक्सेल घेऊ आपण. PD2 एक्सेल का होत नाही चालू याच्यामध्ये? एकच मिनिट. बरं ठीक आहे, बघतो याचं फंक्शन. सॉरी सॉरी. बरं बघतो याचं की का स्टोअर होत नाहीये. आपण जाऊ थोडंसं पुढे. डीएफ माझ्या पॅकेजेस मधून गेलं काय माहिती. डीएफ, आता एक नवीन डेटा रीड करायचा. डेटा रीड करायला काल काय शिकवलंय? PD.read_CSV. आता पहिलं CSV लिहायच्या आधी फाईल फॉर्मॅट बघू आपण कोणतं आहे, आणि मग कालचीच फाईल घेऊ आपण. हा,
आता इथे शिकणार आहे आपण बेसिक ईडीए. काय शिकतोय? बेसिक ईडीए. ईडीएचा फुल फॉर्म काय? अनालिसिस. व्हेरी गुड. पाथ काय करायचं आहे? कॉपी. हे कशासाठी सांगतोय? विंडोज 11. ठीक आहे. विंडोज 10चं कुठं आहे? इथं वरती. फाईल सिलेक्ट करा, इथं कॉपी पाथचा ऑप्शन दिसून जाईल. ठीक आहे. आणि देन इथे यायचंय. इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? एक्सेल फाईल आहे आपली. मग इथे काय लिहितो आपण? एक्सेल. ठीक आहे. इन ब्रॅकेट आर. आर लिहायचा कंटाळ येत असेल तर काय करायचं आपलं? मी काल बॅकवर्ड आहेत ते फॉरवर्ड करायचे. ठीक आहे. समजलंय? आणि अजूनच ते पण करायचं जर कंटाळा असेल तर दोन दोन लिहायचे तरी पण होता. ठीक आहे. मग काय सोपं वाटतंय? आर लिहिणं. ठीक आहे. चांगलं वाटतं. आणि ठीक आहे. हा, विदाऊट आर एनी पण काहीच डिटेक्ट होत नाही. विदाऊट आर काही डिटेक्ट होतं का? नाही होत. ठीक आहे. आर केले की त्याला समजतं की स्ट्रिंग मध्ये काय पॅटर्न आहे. काय समजतं त्याला? स्ट्रिंग मध्ये काय पॅटर्न आहे. कारण की याचा यूज तुम्हाला रिप्लेस मध्ये पण करायचंय. कशामध्ये करायचंय? रिप्लेस मध्ये. जेव्हा तुम्ही एखादा पॅटर्न देता त्याला. ठीक आहे. शिफ्ट रन करू याला आपण. झालंय रन. ठीक आहे. आता मला काय करायचंय? हा माझा डेटा आहे. ठीक आहे. जर की मला डीएफ केलं असं, काय केलं? डीएफ, तर मला पूर्ण दिसतोय. ठीक आहे. मग मला काय सांगितलं? आता इथे जे डॉट डॉट दिसतात मी काय सांगितलं? मिडलला रो आहे. पहिला टॉप रो दाखवतं, बॉटमच्या रो दाखवतं 5. ठीक आहे. टॉप रो आणि बॉटम 5 रो अशा दाखवतात आहे. ठीक आहे. आणि वरती पण कॉलम्स पूर्ण दाखवतंय का? नाही. मिडल मधले कॉलम मिसिंग आहेत. ठीक आहे. मग आता मला काय करायचंय? सगळे बघायचे की टॉप 5 मला रोज बघायचे. काय बघायचे? टॉप 5 रोज. कशा बघणार? बट त्याच्या आधी बेसिक तुम्ही ऑपरेशन करू शकता नंपायचे. कशाचे? नंपायचे. की ह्याच्यामध्ये किती रोज आणि किती कॉलम्स आहेत. ठीक आहे. मग सांगा कसे बघणार? किती रोज आणि किती कॉलम्स आहेत असं नंपाई मध्ये कोणतं फंक्शन शिकलाय तुम्ही? एक हम्म सांगा ऑनलाईन. df डॉट साईज. डीएफ डॉट साईज. डीएफ डॉट साईजने मला काउंट समजतो. ठीक आहे.